महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावद्यजीवोद्धरारथावतारम् कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलाणीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिर्योगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिजपरब्रह्मस्वरूपम् हरि ओं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। आता पविजया घरा या दातारा संगती चरणावरी ठेवोनी माथा सर्वथा नुपेक्षी येथोनी तेथवरी आता नाही सत्ता दुजयाची चरणावरी ठेवोनी माथा किंवा पायावरी ठेवोनी माथा सर्वथा नुपेक्षी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियाचा चरणावरी ठेवोनी माथा सर्वथा नुपेक्षी। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरु सतघन चितघन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद मस्तक लीन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सखल वारकरी संत आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून कैलासवासी अण्णासाहेब भाऊसाहेब पाटील लबडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून व्यासपीठावरील सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक गुणीजन टाळकरी विनेकरी उपस्थित सर्व माझ्या आबाल वृद्ध माता भगिनींना एकत्रित वंदन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने वक्ता या नात्याने परिहार देणं कर्मप्राप्त समजतो। आज आपण या ठिकाणी सर्वजण कैलासवासी अण्णासाहेब भाऊसाहेब पाटील लबडे यांच्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली तिलांजली अर्पण करण्याकरता
या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। वारकरी संप्रदायाची परंपरा कुटुंबाला असल्या कारणानं वारकरी परंपरेनं वारकरी अंगानं त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी गयाबाई अण्णासाहेब पाटील लबडे, त्यांचे बंधू श्री अरुण भाऊसाहेब पाटील लबडे, श्री अनिल भाऊसाहेब पाटील लबडे, श्री प्रमोद भाऊसाहेब पाटील लबडे, त्यांचे चिरंजीव श्री शरदराव अण्णासाहेब पाटील लबडे, त्यांची मुलगी सौ ज्योती विलासराव पाटील वाकचौरे, त्यांचे नातू श्री राजेश शरदराव पाटील लबडे, त्याचबरोबर सौ शिवानी पंकजराव वाळुंज ही त्यांची नात आणि त्यांचेच पुतणे ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं ते आमचे परमार्थ स्नेही संदीप भाऊ लबडे। नुकतेच या ठिकाणी आमचे सचिन भाऊ गुजर उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाकरता, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे। आमचे माऊली मुरकुटे हेही आवर्जून या कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे। या ठिकाणी श्राद्धविधीच्या निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे। श्राद्धा यहा क्रियते इति श्राद्ध, श्रद्धेनं 1 वर्षानंतर जो पिंडदान विधी केला जातो त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात आणि तो श्राद्ध विधी या ठिकाणी पार पडत असताना ही एक श्रद्धांजलीपर कीर्तनरूपी सेवा आहे। या निमित्तानं निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातला अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजून घेऊ, अन्यथा कीर्तन आटोपलं की विनाकारण लोक उसन्या तंबाखूला उसना चुना लावत महाराजाचीच परीक्षा करतात। काय त्या महाराजांना कीर्तन सांगितलं, काहीच कळलं नाही बुवा, अशी माझी परीक्षा होण्यापेक्षा तुम्ही अभंग कळून घेतला तर फार बरं होईल। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही या दाताऱ्याच्या संगतीने आत्ता तुमच्या मूळ घराला प्राप्त व्हा, अभंगाचं पहिलं चरण। त्यासाठी तुम्ही त्याच्या चरणावर माथा ठेवा, म्हणजे तो कधीही तुमची उपेक्षा करणार नाही। अभंगाचं द्वितीय चरण, जो दातारा आहे इहलोकापासून परलोकापर्यंत केवळ त्याचीच आणि त्याचीच सत्ता आहे आणि तोच तुम्हाला मूळ घराला प्राप्त करू शकतो। अभंगाचं तृतीय चरण आणि असा जो चक्रपाणी आहे तो बळीयांचा सुद्धा शिरोमणी आहे, हे अभंगाचं चतुर्थ चरण। हा झाला अभंगाचा अगदी सरळ सरळ शब्दांचा अर्थ। संकल्पित वेळेच्या आत या अभंगावर आपल्या सर्वांना मिळून घागरे पाटील चिंतन करायचं आहे। तर आपण सर्वांनी मधून मधून मला एक सहकार्य करायचं, मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन असतं ते कीर्तनकार महाराजांना आठवत नसतं म्हणून नसतं। त्या बऱ्याच लोकांना असं वाटतं महाराजांना नाही आठवलं की मग ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतात आणि मधल्या वेळेमध्ये आठवून घेतात। असा जर समज असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे। ते भजन जे असतं खाली बसलेल्या लोकांकडून नामस्मरण घडावं म्हणूनच ते असतं। म्हणून सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्या वेळेला प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा। विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी आम्ही लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे उपदेश कोण करतंय,
दुसरी गोष्ट म्हणजे उपदेश कुणाला करतंय, तिसरी गोष्ट म्हणजे जे उपदेश करतात त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का, आणि चौथी गोष्ट ज्याला उपदेश करतायत त्याला खरंच उपदेशाची गरज आहे का. विठ्ठल विठ्ठल. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की उपदेश कोण करतंय, तर उपदेश संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज करतायत. नंबर 1. नंबर 2, उपदेश कुणाला करतायत, तर उपदेश यज्ञावत प्राणी मात्रांमध्ये मानव देहाला जो जीव आलेला आहे त्याला उपदेश करतात. नंबर 2. नंबर 3, उपदेश करण्याचा त्यांना अधिकार आहे का, नवे ते उपदेश करण्याकरताच आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा जे आलेले असतात ते उपकारासाठीच आलेले असतात, नवे उपदेशासाठीच आलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याजी कारणाशी, साच भावे वर्ताया. मला एक सांगा, आम्ही हा शब्द एक वचनी की अनेक वचनी? बरं, अनेक वचनी. म्हणजे याचा अर्थ मी एकटा नाही. तुकाराम महाराज सांगतात आमच्या लोकांचा एक वर्ग आहे जो समाज चुकीच्या दिशेनं चाललेला आहे, त्याला योग्य दिशा देण्याकरताच आम्ही इथे आलेलो आहोत. आमचं येण्याचं कारणच काय आहे, तर या समाजाला योग्य दिशा देणं. म्हणजे तिसरा जो मुद्दा आहे आपला, की त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का, तर ते उपदेश करण्याकरताच आलेले आहेत. हा तिसरा मुद्दा आहे. आता मुद्दा नंबर 4 आहे, उपदेश ज्याला करतायत त्याला उपदेश करण्याची गरज आहे का. तर ज्याला उपदेश करतायत त्याला उपदेश करण्याची गरज आहे म्हणण्यापेक्षा नितांत गरज आहे. मग तो कुणाला करतात, तर मानव देहाला आलेल्या जीवाला उपदेश करतात. इतरत्र पशुपश्वादिकांच्या योनीमध्ये आलेल्यांना ते उपदेश करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की जे ज्ञान मनुष्याकडे आहे ते ज्ञान पश्वादिकांच्या योनीमध्ये नाही आहे. आता प्रत्येक प्राण्याचा एक स्वतंत्र गुण असू शकतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणी चोरी झाली. चोरीमध्ये चोरांनी 20 तोळे सोनं, 40,000ची रोख रक्कम चोरून नेली.
घरातल्या लोकांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये 2 जण जागीच ठार झाले, तर 2 जण अत्यावस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. चोरीचा शोध लावला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ते आंदोलन पाठीमागे घेण्यात आलं. 4 दिवसानंतर त्याच पेपरवर, त्याच पानावर, त्याच विषयाची बातमी त्याच माणसाने वाचली की पोलिसांच्या अथक प्रयत्नातून चोरीचा शोध न लागल्यामुळे श्वान पथक पाचारण करण्यात आले व श्वान पथकाच्या द्वारे चोरीचा शोध लावण्यात आला. बातमी संपली. आता जे काम माणसाला करता आलं नाही ते कुणी केलं? मोठ्यानं म्हणा, कुणी केलं? कुत्र्यानं केलं. कुत्र्यानं. त्याला श्वान हे थोडं चांगलं नाव आहे. कुत्रं म्हणायला जरा थोडं वाईट वाटतं, ऐकायलाही थोडं वाईट वाटतं. कुत्र्याला श्वान म्हणतात आणि कुत्रीला शुनी म्हणतात. काय म्हणतात? शुनी. श्वान आणि शुनी. मग श्वान पथकाच्या द्वारे चोरीचा शोध लावला म्हणजे जे माणसाला शक्य झालं नाही ते कुत्र्याला शक्य झालं. म्हणजे कुत्रा मानवापेक्षा हुशार आहे का? तर नाही. तो कुत्र्याकडे असलेला त्याचा गुण विशेष आहे. जसा राजहंस नावाचा एक पक्षी आहे, त्याचा एक स्वतंत्र गुण विशेष आहे. तो काय आहे? तुम्ही राजहंस पक्षी बघितला का? नाही बघितला. बगळा डोळ्यापुढे आणला का? हां. आता बगळा आणि राजहंस दिसायला सारखेच आहे. मग राजहंस ओळखायचा कसा? राजहंस पक्षाच्या समोर जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तर राजहंस दूध बरोबर पितो एकाच चोचीनं आणि पाणी खाली ठेवतो. मला वाटतं कुठल्या तरी दूध संघाचं नाव सुद्धा राजहंस ठेवलेलं आहे. म्हणजे मला जाहिरातीचे पैसे आले नाही बरं का. काही लोक तिथं सुपीक डोकं चालवतील, महाराजांना जाहिरातीचे पैसे आले असतील, पण त्यांचा उद्देश एकच की राजहंस नाव का ठेवायचं? तर आम्ही दूध घेतो, पाणी घेत नाही. मग आता राजहंस जे काम करायला माणसाला मशीनची गरज पडते, फॅट मोजायची आहे, डिग्री मोजायची आहे, तेच काम राजहंस एका चोचीनं करतो. मग राजहंस हुशार आहे का? तर राजहंसाचा तो गुण विशेष आहे. मला वाटतं एवढी 2 उदाहरणं आपल्यासाठी भरपूर आहेत. मग प्रत्येक प्राण्याचा एक गुण विशेष आहे. मग मला असं सांगा, माणसाचा असा कोणता गुण विशेष आहे जो इतर प्राण्यांमध्ये नाही आणि तो मानवामध्ये आहे? देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही गडे देवाचे भजन, हेची देही गडे देवाचे भजन. हो हेची देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. हेची देही गडे देवाचे भजन, हेची देही गडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन. चला, हा एकमेव गुण असा आहे की जो माणसामध्ये आहे, मानवामध्ये आहे आणि तो इतर प्राण्यांमध्ये नाही आहे. कोणता? याच देहामध्ये देवाचं भजन घडतं किंवा भजन करण्याचं ज्ञान याच देहामध्ये. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनीती काय, सोमवार काय, एकादश काय, आई काय, बाप काय, देश काय, देव काय, धर्म काय, ठीक नाही, पंढरपूरची वारी काय, एकादशी काय, हे कळण्याचं ज्ञान फक्त कुठे आहे? हे मानवाच्या देहात आहे. आणि मानवाच्या देहाला येऊन जर हे कळत नसेल
तर नाथ महाराज म्हणतात तो पशुच्या समान आहे. आहार निद्रा भयमैथुनम सर्व योनी समसमा परी मनुष्य देहीचे ज्ञान जान सर्वथा असेना. आहार निद्रा भय आणि मैथुन या प्राण्यांच्या आणि आपल्या 4 क्रिया सारख्या आहेत. आपल्याला भूक लागते, त्यांना भूक लागते, बरोबर आहे की नाही? आपल्याला झोप लागते, त्यांना झोप लागते. मानवाला मैथुन आहे, त्यांना मैथुन आहे. मानवाला भीती आहे, त्यांना सुद्धा भीती आहे. या 4 क्रिया मानवाच्या आणि प्राण्याच्या अगदी तंतोतंत सारख्या आहेत. आता काही लोक म्हणतील माणूस चांगल्या प्रकारचा संसार करतो, काही विशेष नाही. संसार पशुपक्षी प्राणी सुद्धा करतात. काही लोक म्हणतील माणूस चांगल्या प्रकारचे घरं बांधतो, चुकीचा गैरसमज आहे. सुगरण सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं घर बांधते. सुगरण माहिती आहे तुम्हाला? सुगरण. आणि सुगरण घर बांधत असताना सर्वात पहिला विचार कशाचा करते माहिती आहे का? सिक्युरिटीचा करते, सिक्युरिटीचा. कीर्तनाला चाललो होतो आणि एका बोर्डवर मी एका फ्लॅटची जाहिरात पाहिली. पण त्या जाहिरात देताना इंजिनियरनं काय केलं होतं सर, एक सुगरणीचं घर होतं आणि त्या घरात सुगरण बसून अशी बाहेर तोंड काढून बसलेली होती. मी 30 किलोमीटर याच्यावर विचार करत होतो की त्या बिल्डरनं सुगरणीचं चित्र का लावलं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की पशुपक्षी सुद्धा स्वतःच्या निवासाच्या बाबतीत जसं माणूस सिक्युरिटीचा विचार करतो, सुरक्षेचा विचार करतो, तसे पशुपक्षी सुद्धा करतात. मला सांगा, सुगरणीचं घर कुठे असतं ते पहिलं सांगा तुम्ही. कुठे? झाडाला असतं. पण कोणत्या झाडाला असतं? जे विहिरीत टांगतं झाड आहे ना, फांदी, त्याच फांदीला असतं बरं का. बारकाव्याने अभ्यास करा तुम्ही. आणि अशा फांदीला असतं जी करंगळी एवढी झाड आहे. समजा तिनं त्याच्यात अंडे दिले आणि तिचे पिलं खायचे किंवा सापाने ठरवले, तर धामण नावाची जी जात आहे, बिनविषारी असते ती, तिला झाडावर चढता येतं. पण ती झाडावर चढून मोठ्या फांदीवरून ज्या वेळेला लहान फांदीकडे जाते ना, त्यावेळेस तिच्या वजनानं ती फांदी वाकून तो साप विहिरीत पडतो. आणि एकदा विहिरीत पडला की परत वर यायला त्याला नो अपील आहे. का अपील आहे? आता हेच घर जर जमिनीवर असतं तो तो साप जमिनीवर पडून परत वर चढला असता, परत खाली पडला असता, परत वर चढला असता. म्हणजे एकदा तरी तो यशस्वी झाला असता आणि तिची पिलं खाली असते. पण ती एवढा बारीक विचार करते की एकदा खाली पडला का याचं मुक्काम पोस्ट म्हसन खाई, तिथून परत येणेच नाही. त्याच्यानंतर मग सापाला जर वर काढायचा असेल तर काय प्रयोग करतो आपण? मोठ्याने बोला. बोराटीची काठी वापरतो. आणि दुसरं सुगरणीचं घर असतं बोरीच्या झाडाला. तुम्ही बारीक अभ्यास करा बरं का, कारण ते काटाच तसा असतो की तिथं कोणताही साप चढू शकत नाही वर. मला सांगायचं तात्पर्य काय, सुगरण जसं घर बांधते सुरक्षेच्या दृष्टीनं, तसं एकाही माणसाला विणता येणार नाही. तुम्हाला गंमत करायची असेल ना, तर एक सुगरणीचं खोपं काढायचं आणि इंजिनियर साहेबाच्या समोर ठेवायचं, म्हणजे साहेब एवढा प्लॅन तयार करा बरं. जमतंय का बघा तुम्ही. एका चोचीनं टांगत्या विहिरीत ती घर विणते. मग आपण घर बांधलं यात काय नवलंय? आपल्याला मुलं बाळ झाली यात काय नवलंय? डुकराला 6 होतात, शिवाय रंग बदलून होतात, बरोबर आहे की नाही? आणि कोंबडी 50-60 पिलं घेऊन फिरते पाठीमागे रुबाबात अशी. म्हणजे आपल्यालाच मुलं बाळ होतात यात नवल नाही, त्यांनाही होतात. आपण घरं बांधतो यात काही विशेष नाही, घरं तेही बांधतात. आपण संसार करतो यात काही विशेष नाही, संसार तेही करतात. मग त्यांच्यात आणि आमच्यात बदल काय आहे?
तर जे मनुष्य देहामध्ये ज्ञान आहे आणि ते जर कोणतं असेल तर परमेश्वराला ओळखण्याचं ज्ञान फक्त या मानवी देहामध्ये आहे, ते इतर पशु पक्षी प्राण्यांमध्ये नाहीये. म्हणून उपदेश का करतात तर ते मानव देहाला आलेल्या जीवाला करतात. याचं कारण त्याचं ज्ञान आहे. कारण इतर ज्या योनी आहेत पश्वादिकांच्या ना, त्या भोक्तृत्व प्रधान आहे. लक्षपूर्वक आहे का? कशा आहेत? भोक्तृत्व प्रधान म्हणजे फक्त भोग भोगणे, त्यांना बाकीचं ज्ञान नाही आहे. तुम्ही बैलाला चारा टाका, भरपूर टाका, जेवढा खायचा तेवढा खाईल आणि बाकीच्या चाऱ्यावर त्याच्यावरच बसल. परत तो याचा विचार करणार नाही, थोडंसं बाजूला सरकून देऊ, संध्याकाळच्या वेळेला काम येईल, है का? म्हणजे लग्नाला गेल्यानंतर तरी आमची एखादी माता भगिनी रिकाम्या हात पिशवी घेऊन येत नाही, ती कमीत कमी बुंदी तरी घेऊन जाते. बरोबर आहे की नाही? पण पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही. त्यांच्यासाठी एकच रस्ता आहे, भोक्तृत्व. त्याच्यामुळं त्यांना उपदेश करत नाहीत तुकाराम महाराज. तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं कारण असं आहे की आम्हाला रस्ते अनेक आहेत आणि ज्या वेळेला रस्ते अनेक असतात ना, त्यावेळेला आम्हाला उपदेशकाची गरज पडते. उदाहरणार्थ, एकाच जणाने विचारलं, अहो ते निमगाव खैरी कुठं आलं? रोडच्या कडेलाच माणूस होता. त्याने सांगितलं, काय नाही, असं या रोडनं डोळे झाकून जा. आता डोळे झाकून जा म्हणजे याचा अर्थ डोळे झाकून जाणे होत नाही, पण सरळ जा. आता मला सांगा, त्याला चिंता कुठपर्यंत नाही माहिती का? जोपर्यंत दोन रस्ते फुटत नाही तोपर्यंत. एकदा की दोन रस्ते फुटले की मग त्याला परत काय करावं लागेल? डोळे झाकून जाऊन चालेल का? त्याला काय करावं लागेल? त्याला तिथं कोणाला तरी परत विचारावं लागेल. समजा 3 रस्ते फुटले तर कोणाला तरी विचारावं लागेल. 4 फुटले तर कोणाला तरी विचारावं लागेल. म्हणजे तिथं तुम्हाला उपदेशकाची गरज पडते. तसं हे मनुष्य शरीर जे आहे ना, मनुष्य शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. रेल्वेला जसं जंक्शन स्टेशन असतं ना, मग आता समजा रेल्वे प्रवास करायचा आहे, बरोबर? रेल्वे प्रवास करायचा आहे. तुम्ही रेल्वे प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले, एकच गाडी उभी आहे, एकच प्लॅटफॉर्म आहे आणि तीच गाडी आहे जाणारी. तुम्हाला अवघड आहे का काही? जायचं, सांगायचं ही गाडी उभी, हिचं तिकीट द्या, तिकीट घ्यायचं, गाडीत जाऊन बसायचं. पण तेच जर 10 प्लॅटफॉर्म असतील आणि तुम्ही स्टेशन मास्तरकडे गेले, तिकीट द्या, तो म्हटला कुठलं? हे म्हटले नाही हो, तुम्ही फक्त तिकीट द्या. आपण कुठलं? तो म्हटला तुम्हाला पैसे देतोय ना मी, तुम्ही मला तिकीट द्या. अहो म्हटले पैसे देता इथपर्यंत ठीक आहे, पण तिकीट कुठलं द्यायचं तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला कुठं जायचं आहे आणि ती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि कोणत्या गाडीत आम्हाला बसायचं आहे, याच्यासाठी आम्हाला कोण पाहिजे? मार्गदर्शक पाहिजे. तसं मनुष्य शरीरामध्ये आलेल्या व्यक्तीला रस्ते अनेक आहे. तुम्ही पाहिजे तिकडे जाऊ शकता. तुम्ही ठरवलं तर भगवत प्राप्ती करू शकता. तुम्ही ठरवलं पाहिजे तिकडे जाऊ शकता. कारण असं आहे, मनुष्य योनी ही कर्तृत्व प्रधान आहे. मनुष्य योनी कशी आहे? कर्तृत्व प्रधान आहे. म्हणजे मनुष्य जे कर्तृत्व करतो त्याच कर्तृत्वाने तो पुढील गती प्राप्त करतो. विठ्ठला 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 हो, जसं कर्म करेल तशी गती त्याला प्राप्त होईल. आपण काय म्हणत असतो? जैशी करणी वैशी भरणी. आणि म्हणून संत सुद्धा सांगतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी,
भोग तोण गडे संचिता वाचोनी भोग तोण गडे संचिता वाचोनी भोग तोण गडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान करावे ते मणी समाधान करावे ते मणी समाधान मान भोणी मनी मानो नये खेद मान भोणी मनी मानो नये खेद करावे ते मणी समाधान करावे ते मणी समाधान म्हणो भोणी मनी मानो नये खेद मन भोणी मनी मानो नये खेद मन भोणी मनी मानो नये मन भोणी मनी मानो नये खेद. हे बघा मनुष्याला कर्तृत्व करायला स्वातंत्र्य आहे. कर्तृत्व करायला मनुष्याला स्वातंत्र्य आहे. कसं ते सांगतो बघा. आपण जे कर्म करतो याच कर्माचं एक गाठोडं तयार होतं. ते जे गाठोडं आहे तो काय करतो ते पुढील जन्माकरता ते गाठोडं बरोबर घेऊन जातो. म्हणजे मनुष्य बरोबर काहीच नेत नाही हे सुद्धा बरोबर आहे आणि मनुष्य बरोबर काहीतरी नेतो हे सुद्धा तितकंच बरोबर आहे. आता काहीच नेत नाही म्हणजे काय नेत नाही. धनानी भूमो पशवाश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशानी देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. बघा मृत्यूनंतर तुमचा पैसा बँकेत आहे. सोनं नाणं तिजोरीत आहे. सोनं नाणं बरोबर देत नाही आणि दिलं तरी ते लाकडात जळत नाही. आणि म्हणून बघा तुम्ही काही जरी कुडूक मुडूक टाकलेलं असलं ना तिकडं प्रवारा संगमला ते लोक चाळण्या घेऊन बसलेले. चाळण्या त्यांचा काय तुमच्या म्हातारीवर लय जीव आहे का? नाही. त्यांना त्या राखीतून काहीतरी कुडूक मुडूक सापडायचंय म्हणून सोनं बरोबर देत सगळं देतात बरं का. म्हातारीची गोधडी द्या, म्हातारीची गादी द्या, म्हातारीचे लुगडे द्या, म्हातारीची मिसरी द्या, म्हातारा असेल तर धोतर द्या, कोपरी काही चिंदूक सुद्धा नाही ठेवती घरात. काठी द्या, चिलीम असेल तर चिलीम द्या, डबडा असेल तर डबडं द्या, सगळं द्या. मग त्या पैशाला आणि सोन्याला सुतक नाही हो. फार मोठी कठीण गोष्ट आहे. अवघड आहे ते. सोनं बरोबर देत नाही. आणि म्हणून मी विनोदानं सांगत असतो आपल्याकडे जेवढं सोनं आहे ना हे सगळं मड्यावरून आलेलं आहे. नाही कळलं? अजून सोपं करून सांगतो. मडे ट्रान्सफर होत राहिले सोनं तेच आहे. नाही कळलं? अजून सोपं करून सांगतो. आईनं वापरलं त्याच्यानंतर तिनं ती वारल्यावर तिच्या लेकीला दिलं. कारण सोन्यावर कोणाचा अधिकार राहतो? पटकन बोला तुम्ही आता. लेकीचा. आणि जेवढं म्हातारीकडं सोनं जाजा तेवढ्या लेकी मोठ्यानं रडत आहेत. ईदलं नाही सांगत बरं का मी. ईदला अजिबात सांगत नाही बरं का. जितकं सोनं जादा तेवढ्या लेकी मोठमोठ्यानं रडणार. आता हिच्या लेकीकडून कुठं अहो तुम्हाला सांगतो 13व्यापर्यंत सगळे कार्यक्रम माणसांमध्ये डामडावलात होतात. फक्त सोनं वाटून घेण्याचा कार्यक्रमच दार लावून होतो. 13व्याच्या दिवशी मनी वाटून घेतल्याशिवाय पोरी निघत. आमच्याकडं पोरी 3 आणि पदर 4 होते. तिसरा पदरातले मनी तोडून वाटून घेतले बुवा. म्हणजे काय? सोनं तेच मडे ट्रान्सफर होत राहिले. हिच्या लेकीकडून तिच्या लेकीला, तिच्या लेकीकडून तिच्या लेकीला, तिच्या लेकीकडून तिच्या लेकीला, तिच्या लेकीकडून तिच्या लेकीला. तुम्हाला एकच सांगतो मी, सोनं बरोबर येत नाही. पैसा बँकेत राहतो. समाज कुठपर्यंत आहे?
फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. आणि त्याच्यातही सांगतो मी आज लक्षपूर्वक ऐका बरं का, समाजाचं काहीच घेऊन बसू नका तुम्ही, सोयऱ्याधाऱ्यांचं काहीच घेऊन धरून बसू नका. कारण अंत्यविधीच्या अर्धा तास अगोदर आणि अंत्यविधीच्या अर्धा तास नंतर कोणीच नसतं सर. अर्धा तास अगोदर कोणीच नाही, सगळे फोनवर विचारित किती टाईम आहे अजून. एक जण म्हणतो अजून लई टाईम दिसतो. एखादा लवकर निघला तर दुसरा त्याला म्हणतो अजून तिथं भजनी मंडळाचाच पत्ता नाही, जाऊन काय करतो तू, येडा आहे का काय, उपाशी मरतो काय, जेवण बिवण करून जाऊ. 2 भाकरी खाऊन येतो मग श्रद्धांजलीला उभा राहतो. त्यांच्या जाण्यानं आपल्या गावामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पठ्ठ्या 2 भाकरी खाऊन आला बाबा, त्याचे घरचे रडून रडून कोरडे पडले, तर तू त्यांना पाहायला सुद्धा नाही आला. आयता स्मशानभूमीत आला आणि त्यांच्या जाण्यानं मला ही पोकळीच कळलं हो, पोकळीच कळलं पुढं निर्माण होती. ते पोकळी भले भले आले भले भले गेले, पोकळी नाही पडत. अंत्यविधीच्या नंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही 2 तासानं त्या घरी जा, तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटणार सुद्धा नाही त्या घरात कोणी गेलेलं आहे म्हणून. मस्तपैकी 10 दिवस सगळीकडून डबे येतात, 15-15, 20-20 भाज्या असतात, रपटून जेवत येत. मी जर आत्ता मेलो तर संध्याकाळी माझ्या बायकोला जीव घालतीन लोक का नाही घालायचे, घालतीनच. नाही जेवली तर बळबळ कोंबतीन, खाय बाई खाय बाई, लेकराकडे तरी पाय बाई खाय बाई, लेकराकडे तरी पाय बाई खाय बाई, हे पोराकडं पाय बाई खाय बाई, पोरं कसे रडा ते पाय ना बाई खाय बाई, कसे किलवानी तो इकडं पाहत्या बाई खाय ना बाई, अगं त्यांच्याकडे तरी पाय तू खाय ना बाई, आता त्यांच्यासाठी तुला जागावं लागन खाय ना बाई. म्हणजे मी माझंच सांगतो, लोकांचं काय सांगू, लोक म्हणतील आम्हाला निघला मारायला येऊ. पण हे असं आहे महाराज, हे ऐकायला कडू आहे पण हे सत्य आहे महाराज. विठाला 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 विठाला. कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी एकटे रहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. सावता महाराज म्हणतात एक दिवस आमच्या जीवनात असं येणार आहे की यम आमच्याकडे चालून येणार आहे, तो कोणीतरी दिवशी आमचा प्राण घेऊन जाणार आहे, कोणीतरी दिवशी आम्हाला एक दिवस मशानेमध्ये जाऊन एकटंच राहायचंय. आणि म्हणून राष्ट्रसंत तरुण सागरजींचं एक वाक्य अत्यंत गोड होतं. हे एवढं स्पष्ट मांडलं त्यांनी की लोकांनी काय केलं, स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधल्या आणि मंदिरं गावाच्या मधोमध बांधली. उलट करायला पाहिजे होती, स्मशानभूमी गावच्या मधोमध पाहिजे होती आणि मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे होती. म्हणजे जर जाता येता त्याला कोणी जळताना दिसलं असतं तर कमीत कमी पाप तरी केलं नसतं. कारण माणसाला मृत्यू दिसला की माणूस पाप विसरत असतो. तो म्हणतो जायचंच एक दिवस निघून, कशाला बांध करायचा, कशाला आकडे टाकून मोटरी चालवायच्या, बरोबर आहे, कशाला उपरण्याखाली चपला ठेवून शपटी घेऊन, भाकरीच्या शपटी घेऊन जनावर इकायचे, कशाला टेबला खालून घ्यायचे, मरायचंच आहे एक दिवस. याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला की समाज स्मशानभूमीपर्यंत आहे. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात, त्यांचं एकदम गोड भजन आहे.
हे होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, 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 जागृत 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 रहना रे नगर में चोर आवेगा. बघा कबीर महाराज म्हणतात नगर, नगर याचा अर्थ शरीर आहे आणि चोर याचा अर्थ शब्द काळ आहे. सावध रहा, जागृत रहा. एक दिवस तुला काळ नेण्याकरता येणार आहे. ज्या वेळेला तो काळ येईल त्यावेळेला तो येताना कुणाला दिसणार नाही, जाताना पण कुणाला दिसणार नाही. लाखो लोकांमध्ये तो येईल पण दिसणार नाही. त्याच्या हातामध्ये तलवार नाहीये, त्याच्या हातामध्ये तीर नाहीये, त्याच्या हातामध्ये भाला नाहीये, बर्छा नाहीये, बंदूक नाहीये, त्याच्याकडे काहीच नाहीये. पण तो नेल्याशिवाय मात्र राहणार नाही. तीर तो तलवार न बर्छी ना बंदूक चलावेगा, तीर तो तलवार न बर्छी ना बंदूक चलावेगा, तीर तो तलवार न बर्छी ना बंदूक चलावेगा, तीर तो तलवार न बर्छी ना बंदूक चलावेगा. आवत जावत कुछ नहीं दिखे, आवत जावत कुछ नहीं दिखे, तुझे पकड़ ले जाएगा. होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागृत रहना रे नगर में चोर आवेगा, होशियार रहना रे नगर में चोर आवेगा. अरे भाई बंधु और कुटुंब कबीला कोई साथ नहीं जाएगा, भाई बंधु और कुटुंब कबीला कोई साथ नहीं जाएगा. कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर सुनो भाई साधो, तू करनी का फल पावेगा. होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागृत रहना रे नगर में चोर आवेगा, होशियार रहना रे नगर में चोर आवेगा, जागृत रहना रे नगर में चोर आवेगा. होशियार रहना रे नगर में चोर आवेगा. हो मेरे भाई, जागृत रहना रे नगर में चोर आवेगा. चोर याचा अर्थ शब्द काळ आहे. जागा रहा, सावध रहा. तो चोर एक दिवस तुला उचलणार आहे. म्हणून सोनं नाणं तिजोरीत आहे, पैसा बँकेत आहे, समाज स्मशानभूमीपर्यंत आहे, जनावरं ढोरं सगळे गोठ्यात आहे. शरीराला जाळलं तर राख होईल, पुरलं तर किडे पडतील, फेकून दिलं तर कुत्र मांजर खाऊन विष्ठा करतील. याच्यापेक्षा संपूर्ण जगात या शरीराची चौथी गती नाहीये. मग हे काहीच त्याच्याबरोबर येत नाही. मग येतं काय त्याच्याबरोबर? तर त्याच्याबरोबर येतं कर्मानुगो गच्छति जीव. एक गाठोडं येतं ते त्याचं कर्माचं गाठोडं येतं. म्हणजे गाठोडं येतं त्या गाठोड्यातून तो जे भोगतो ते त्याचं प्रारब्ध असतं. ते गाठोडं जे असतं ते संचित असतं आणि परत जी क्रिया करीत असतो ते त्याचं क्रियमान असतं. अजून सोपं करून सांगतो, आपण सध्याला जे करतो हे काय आहे? क्रियमान. त्या क्रियमानामध्येच आपण जे भोगतो ते काय आहे? आपलं प्रारब्ध.
आणि याच क्रियामानापासून जे तयार होतं ते पुढे होतं संचित. जसं तुम्ही गहू करायचा ठरवला, गेले तुम्ही गहू पेरला म्हणा, त्याला फुंकलं म्हणतात, फुंकला. मला सांगा, तुम्ही गहू पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गहू सोंगायला जातात का? नाही जात. म्हणजे काय आहे की या वर्षी केलेला गहू हा पुढच्या वर्षभर आम्हाला खायला, लोक त्याला म्हणतात लई नाही केला गहू आपली सालचंदी. ग्रामीण शब्द काय आहे? सालचंदी केली म्हणजे खाण्यापुरता केला. म्हणजे या वर्षी जे केलं, या जन्मी जे केलं ते संचित एक गाठोडं तयार झालं. त्याच्यातून जे काही 2-4 पायल्या दळायला नेलं ते काय झालं? तुमचं प्रारब्ध झालं. आणि त्याच्यातूनच परत पेरायला ठेवलं ते काय झालं? तुमचं क्रियमान झालं. आणि म्हणून तुकोबराय असं सांगतात की तुम्ही आता या मानव देहाला आलेले आहात आणि या देहामध्ये त्या परमेश्वराला ओळखण्याचं ज्ञान आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ घराला प्राप्त व्हा. अभंगाचं पहिलं चरण. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या घराला दाताऱ्याच्या संगतीनं प्राप्त करा. तुम्ही म्हणणार याची काय गरज आहे आम्हाला, आमचं घर काय आम्हाला माहीत नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो ते आपलं घर नाही.
कोणी म्हणेल असं कसं काय, उतारा आमच्या नावाने निघतो महाराज, पानपट्टी भरतो, पाणीपट्टी, त्याच्यानंतर काय असेल ग्रामपंचायतचा कर भरतो आम्ही, लाईट बिल आमच्या नावावर येतं. ते आमचं घर कसं नाही आहे? तर त्याचं कारण असं आहे, जर त्याला आपण आपलं घर समजतो तर मग आपल्यालाच आपली माणसं मृत्यूनंतर आपल्या घरातून बाहेर का काढतात? शंका आहे. तिचं उत्तर असं आहे. बरं मी एक म्हणतो, पाहुणे किती असू द्या लाखानी, पण आतमध्ये उचलायला कोण जातं ते सांग बरं मला. ते म्हणतात हे आता लय वेळ झाला, उरका बरं, काढा बाहेर, चला घ्या उरकून, चला उचला. कोण जातं उचलायला आतमध्ये? लाखाने पाहुणे असू द्या, कोण जातं? पाहुणे जाते कोणी? अजिबात नाही. उद्या म्हणायला नको पाहुण्यांनी बाहेर काढलं म्हणून. बरं भाऊबंद जातेत. बरं भाऊबंदांनी बाहेर आणल्यानंतर बांधल्यानंतर सगळ्यात पुढं रस्ता दाखवायला कोण राहतं? कोण राहतं रस्ता दाखवायला पुढं? मुलगा. तो पण थोरलाच लागतो. का बरं माहिती आहे का? उद्या म्हणायला नको दुसऱ्यानं काढून दिला गावाच्या बाहेर. म्हणजे आपण ज्या घराला आपलं म्हणतो त्या घरातून आपलेच माणसं आपल्याला बाहेर काढतात आणि आपल्यालाच नेऊन शितेवर टेकवतात. त्याला आपण आपलं घर म्हणतो. मी तर असं म्हणतो, आपल्यापेक्षा उंदीर भाग्यवान आहे. हो, तो जर मेला ना 8 दिवस घरात राहतो. मेल्यावर किती दिवस? 8 दिवस राहतो, कधी कधी 15 दिवस राहतो. सगळ्यांना वास येतो घरात. पप्पाला वास येतो, गुड्डीला वास येतो, बंटीला वास येतो, पिंटीला वास येतो, सगळ्यांना वास येतो. पण वास कुठून येतो तेच कळत नाही. सगळे रविवारच्या दिवशी सुट्टीला ते घर सगळं बाहेर काढतात आणि कुठंतरी कोपऱ्याला सापटीला तो उंदीर पडून राहतो. आपलं दुर्दैव असं आहे, आपल्याला मृत्यूनंतर 8 तास सुद्धा घरात ठेवत नाही. डॉक्टरच सांगतात 5 ते 6 तासाच्या आत उरकून टाका. त्याच्या पुढे पॉसिबल नाही आहे. आणि काही वेळेला गाडी तशीच येते, फार तर फार काही वेळेला ओट्यावर टेकवतात, लगेच स्मशानभूमीत जाते. आणि आपण एवढे अभागी लोक आहोत. आपल्यापेक्षा जुने लोक फार भाग्यवान होते. ते बिचारे जन्मायलाही घरात होते आणि मरायला सुद्धा घरातच होते. आपण जन्मायलाही दवाखान्यात आहे आणि मरायला घरी मरत असला तिथं नेऊन मारित. ते चेक करतात, घ्या उरकून. आणि कधी कधी असं होतं, डॉक्टरच म्हणतात आता घरी नेऊन शवा करा. असं म्हणलं का आवरलं. लोक पण चर्चा करतात, डॉक्टरनी काढून दिला, आता काही खरं नाही. मला सांगायचं तात्पर्य काय, जुने लोक किती भाग्यवान होते हो. अहो ते जन्मायला सुद्धा घरात आणि मरायला सुद्धा घरात. आज आमचं एवढं दुर्भाग्य आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल असून सुद्धा आमच्या घरात मरणं आमच्या भाग्यात राहिलं नाही. एवढे आम्ही दुर्भागी झालेलो आहोत. म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही ज्या घरात राहतो त्या घराला आमचं घर म्हणणं हे चुकीचं आहे. आम्ही जी जमीन कसवतो त्या जमिनीला माझी म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण ज्या जमिनीला माझे पंजोबा माझे म्हणत होते, तिलाच माझे आजोबा माझी म्हणत होते, तिलाच माझे वडील माझे म्हणत होते. आता मी तिला माझी म्हणतोय, माझ्यानंतर माझा मुलगा तिला माझी म्हणणार आहे, त्याच्यानंतर नातू माझी म्हणणार आहे, त्याच्यानंतर पंतू माझी म्हणणार आहे. माझं माझं म्हणणारे बदलले, जमीन तीच आहे. घरात राहणारे बदलले, घर तेच आहे. मग नेमकं घर कोणतं आहे? तर आपलं जे मूळ घर आहे ना, कबीर महाराजांनी एक सुंदर उल्लेख केलेला आहे. पहा, हे माणसांनो तुम्ही विचार करा, कहाँ से आया कहाँ जाएगा, खबर करो अपने तन की. कहाँ से आया कहाँ जाएगा, खबर करो
कहाँ से आया कहाँ जाएगा खबर करो अपने तन की। कहाँ से आया कहाँ जाएगा खबर करो अपने तन की। कोई सदगुरु मिले तो भेद बतावे खुल जावे अंतर खिड़की। 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 कहाँ से आया कहाँ जाएगा खबर करो अपने तन की। कोई सदगुरु मिले तो भेद बतावे खुल जावे अंतर खिड़की। अरे काजी बेटा कुरान बाचे जमी जो रवो करकट की। बाहर बंदा अंदर गंदा पकड़ा मुर्गी ले पटकी। है भाई अरे पकड़ा मुर्गी ले पटकी। माला मुंद्रा तिलक छापा तीरथ भरत में रहटकी। माला मुंद्रा तिलक छापा तीरथ भरत में अटकी। गावे बजावे लोकन जावे खबर नहीं अपने तन की। हाँ भाई खबर नहीं अपने तन की। कबीर महाराज म्हणतात माला मुंद्रा तिलक छापा जमी जोरो करकट। सगळं करतो पण स्वतःच्या शरीराचा कधी विचार करत नाही, नाही का नाही? स्वतःच्या अंतःकरणात कधी विचार करत नाही की माझ्या शरीरामध्ये स्थित असणारं शुद्ध चैतन्य जो आत्मा आहे त्याचं मूळ स्वरूप काय आहे। मी म्हणजे शरीर नाही बरं, मी म्हणजे नवनाथ नाही। हे जे नाव ठेवलेलं आहे माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं आहे, पण त्यांना असं वाटलं असं नको नवनाथ रामनाथ ठेवू। मी काय म्हटलो असतो आता रामनाथ, ते म्हटले रामनाथ पण नको रंगनाथ बरं आहे। मी काय म्हटलो असतो रंगनाथ, ते म्हटले रंगनाथही नको सोमनाथ बरं आहे। मी काय म्हटलो असतो आता सोमनाथ। हे दिलेलं नाव आहे। ज्ञानोबराय सांगतात उपजलीय बालकासी नाम नाही तयापासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी। हे आमच्या शरीराला नाव दिलंय आणि तेच रेकॉर्डी आलेलं आहे, पॅन कार्ड आधार कार्ड सगळ्या याच्यावर आलेलं आहे। पण मग मी म्हणजे कोण आहे तर मी तत्वमसी त्या परब्रह्म तत्वाचा अंश आहे आणि परत त्याची प्राप्ती करणं त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळणं हे माझं अंतिम साध्य आहे, हे माझं अंतिम ध्येय आहे। आणि तुकोबराय सांगतात ते तुम्हाला कुणाच्या संगतीनं होईल तर दाताऱ्याच्या संगतीनं होईल। दाता कोण आहे जगात? जगातला सर्वात मोठा दाता आहे परमेश्वर। कारण देव शब्दाचे अनेक अर्थ आहेत पण एक सरळ अर्थ सांगतो तुम्हाला मी, जो सर्वांना देतो त्याला म्हणायचं देव। विठाला 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 विठाला। काय झालं योगायोगाने एका बाईच्या नवऱ्यानं काय झालं थोडे अचानक धनलाभ झाला, पैसे आले त्याच्याकडे। त्याला वाटलं आपण बायकोकडे दुर्लक्षच केलं बरेच दिवस, तिचं सोनं नाणे आपण दुसऱ्याच कामाला मोडलं, याला मोडलं त्याला मोडलं। त्याच्याकडे पैसे आल्यानंतर त्यानं असं ठरवलं आपण हिला छानपैकी नथ करू बरं का। त्यांनी सोन्याची नथ केली, चांगली 2.5-3 तोळ्याची होती। 2.5-3 तोळ्याची नथ केली। तुम्हाला माहिती आहे सोनं पिवळं पिवळं राहतं पाहते, सोनं जीव की प्राण। सोनं म्हणजे आमच्या माता माऊल्यांचा जीव की प्राण असतो सोनं म्हणजे। ते माग पहा तुम्ही कायलॅप पडायचं लोक म्हणायचे कायलॅप, ते स्कायलॅप होतं पण त्याचा अपभ्रंश आपल्या लोकांनी केलं कायलॅप। काही लोक सोनं खाऊन मेले, ते स्कायलॅप पडायचं राहिलं बाजूला, हे सोनं खाऊन मेले, इतके येडे लोक आहेत। तर त्यांनी नथ केली आणि मग ती गेली नळावर पाणी भरायला। आता नळ तसे कंबाईन राहिले नाही, आता प्रत्येकाच्या घरात नळ आलेले आहेत है की नाही। अजून काही दिवसानं फक्त एवढंच राहिलं, त्या नळाला एक नळी जोडायची, पाहुणा आला का त्याच्यात तोंडात घालायची डायरेक्ट। आमच्या ग्रामपंचायतचं फिल्टर पाणी आहे, डायरेक्ट नळी जोडायची करा
आहे की नाही. ते नथ केली आणि ती नळावर पाणी भरता भरता एका बाईला सांगत होती, बाई आमच्या पप्प्याच्या बापाचं काय सांगू तुम्हाला. खरंच बाई काय मनात आलं त्यांच्या, आणि काय नाही. काल जवळजवळ 2.5 तोळ्याची नथ घेऊन आली, पहा ना बाई. दुसरी म्हणे, खरंच बाई खूप छान आहे बाई, नाही तर मग आमच्या पप्प्याचा बाप आहे, त्याला तर उळशी अक्कलीचा पत्ता नाही. झालं सुरू. कबीर महाराज जवळून चालले होते. कबीर महाराज म्हणे, काय बाई, जिस यार ने नथ दी, जिस यार ने नथ दी, उसको स्मरत है बार बार. अरे जिस यार ने नाक दिया, उसे भूल गई ये गवार. ज्या नवऱ्यानं नथ दिली त्याचं एवढं कौतुक चाललं, पण ज्या भगवंतानं नाक दिलं त्याचं काही कौतुक आहे का. त्यांना नाकच नसतं दिलं तर नथ काय कानात अडकवली असती का. नाही, त्याने सगळं दिलंय. दाता तोची जाना जगी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. दाता तोची जाना, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. तो पांडुरंग परमात्मा दाता आहे. कुठं उभा आहे तो दाता? पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार. पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार. दीनाचा सोयीर पांडुरंग, दीनाचा सोयीर पांडुरंग, दीनाचा सोयीर पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो को बरं आहे सांगतात तो दाता आहे. मग तो दाता असा आहे की तो तुम्ही त्याच्या पायावर माथा ठेवल्यानंतर
तो तुमची उपेक्षा करणार नाही. आता इथे माथा ठेवण्याचा अर्थ सरळ घ्यायचा नाही, इथे वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्ष्यार्थ घ्यायचा आहे. वाच्यार्थ घेतला तर गोंधळ होतो. म्हणजे एकदा सुनबाई नवीनच होती, आपली पोरगीशीच होती ती. सासू तिला म्हणे, बाई असं कर, बाहेर चूल होती घराच्या, विस्तव होता, आणि बाई पापड घेऊन भाजीत बस. तिनं ते पापड घेतले टोपल्यात, आणि शेजारीच वावरात मेथीची भाजी होती, तिच्यात जाऊन बसली. ही बराच वेळ झाली, का बरं नाही आली म्हणून बाहेर आली सासूबाई, तर ते मेथीच्या भाजीत बसली होती. ती म्हणे, ए येडी हळदन कोळशाचा नाश, काय करू राहील तिथं तू? ती म्हणे, तुम्ही म्हणल्या ना आत्या पापड घेऊन भाजीत बस. अगं मी म्हटले तुला विस्तवावर भाजीत बस. सणाचा दिवस होता, एक दिवस चांगलं टोपलं भर पुरण होतं, टोपलं भर, आणि उपास करून नेटकात जेवायला यायचा होता. उपास करू नेटकात जेवायला यायचा होता. सासू म्हणे, बाहेर पाटा होता, तिला म्हणे, एक काम कर, मी तवर भज्याचं पीठ मळीते कालीते, तू पुरण वाट. हिनं टोपलं घेतलं आणि रस्त्यावरच जाऊन उभी राहिली. कोणी आलं का गाडी उभी करायची, पुरण घ्या. आता लोकांनाही वाटलं काहीतरी नवस असेल भाऊ, जशी शेरणी वाटी त्या जत्राला तशी ही पुरण वाटू राहिली. आणि जेव्हा आली तिकडून, सासू म्हणे, झालं का ग बाई पुरण वाटून? हे म्हणे, अख्खं वाटलं आत्या, एक दाना नाही ठेवला. जेव्हा रिकामं टोपलं पाहिलं, म्हणे, येडी हळद आणि कोळशाचा नाश, तुला म्हणले होते ना मी, वाट म्हणजे पाट्यावर वाट म्हणले होते. तसं पायावर माथा टेकवायचं म्हणजे काय, तर नम्र व्हायचं. नम्र त्याच्याच पुढे होतो आपण ज्याच्या चरणी आपण जीवन समर्पित करतो. इथे माथा टेकवणं याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या सेवेत जीवन समर्पित करणं. एकदा त्याच्या सेवेत, त्याच्या भक्तीत आपण जीवन समर्पित केलं की तो कधी कोणाची उपेक्षा करत नाही. फार मोठे दाखले आहेत. उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दाशी पुत्रकण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, शर्मरंगू लागे रोहिदासा संगे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. खूप मोठा अभंग आहे, तो घरी जाऊन बघा, किंवा माझा पाठ नाही असं समजा, ऐका. पण तो उपेक्षा करत नाही. दुसरं चरण, चरणावरी ठेवणी माता, चरणावरी ठेवणी माता, चरणावरी ठेवणी माता, चरणावरी ठेवणी माता, चरणावरी ठेवू माता, चरणावरी ठेवू माता, चरणावरी ठेवू माता, चरणावरी ठेवू माता, सर्वथा अनुपेक्षी, सर्वथा अनुपेक्षी, चरणावरी ठेवू माता, चरणावरी ठेवू माता, सर्वथा अनुपेक्षी, सर्वथा अनुपेक्षी, चरणावरी ठेवू माता, चरणावरी ठेवू माता. ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई, 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 रखुमाई,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज येथोनी तेथवरी आता नाही सत्ता दुजयाची. एक सांगू तुम्हाला, इहलोकापासून परलोकापर्यंत सत्ता जर कोणाची असेल तर ती फक्त त्याचीच आहे. कारण आपण भौतिक सत्तेत वावरतो, पण भौतिक सत्ता जिथं संपते त्याच्याही पुढे ईश्वरीय सत्ता काम करते. म्हणून उपचार संपल्यानंतर डॉक्टर लोकसुद्धा असं सांगत असतात काय, की बाकी परमेश्वराच्या हातात आहे. आमचे प्रयत्न संपले, तुम्ही देवाचा धावा करा. म्हणजे इथे काय आता ईश्वरीय सत्ता सुरू झाली. आणि भौतिक सत्तेत दोष आहेत. भौतिक सत्तेत किती दोष आहेत. मी लोकशाहीच्या विरोधातला नाही आहे, पण लोकशाहीत बहुमताला जास्त किंमत आहे. मग मला सांगा, बहुमत महत्त्वाचं का बुद्धिमत महत्त्वाचं आहे? बरं जाऊ द्या, किती शून्य एकत्रित केल्यावर एकचा आकडा होईल? नाही. बरं किती गाढवं एकत्रित केल्यावर एक घोडा होईल? नाही. बरं किती भ्रष्टाचारी एकत्रित केल्यावर एक सज्जन होईल? भौतिक सत्तेतले दोष किती भयानक आहे. स्पष्ट बोलू का थोडंसं? लालू प्रसाद यादवांसारखा माणूस 99 साली 900 कोटी रुपयाचा चारा घोटाळा करतो. त्याच्यानुसार केस दाखल होते, गुन्हा साबित होतो, शिक्षा होते, तरी पण माणूस जेलमधून पक्ष चालवतो आणि निवडून आणू शकतो, हे का नाही? याच्यापेक्षा मोठं दोष. आता मी हे नाव का घेतलं माहिती का? तीच जाऊन कोणी सांगणार नाही म्हणून. तेच जर मी इथं घ्यायचा प्रयत्न केला तर काय होईल? तुम्हाला 8 दिवसाच्या आत बातमी येईन. श्री हरिभक्ती परायण नवनाथ महाराज म्हस्के यांचे अपघातात दुर्दैवी निधन. महाराजांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी संप्रदायात निर्माण झालेली आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय, त्याची सत्ता जी आहे ती अलौकिक अशी सत्ता आहे. आणि तो जो चक्रपाणी आहे तो बळीयांचा शिरोमणी आहे. तो का म्हणे, चक्रपाणी शिरोमणी बळीयाचा, झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. जवळजवळ 1 वाजलेला आहे. पाहुणे रावळे सुद्धा 11 वाजेशिवाय येत नाही. सगळे आल्याशिवाय आम्हालाही कीर्तन सुरू करता येत नाही. मग सगळे आल्यानंतर कीर्तन कमीत कमी 1.5 तास तरी ते झालं पाहिजे. या उद्देशाने 1 वाजेपर्यंत कीर्तनाची सेवा झाली. आपल्या सर्वांना या लबडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. त्याचबरोबर मला ज्यांनी साथ केली कीर्तनामध्ये, त्यामध्ये आमचे हार्मोनियमवर साथ करणारे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक श्री बाबासाहेब वागसर यांचं
यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आहे. त्यांचे चिरंजीव गणेश वाघ अत्यंत गोड अशी तबल्यावर साथ केली. कम्प्युटर इंजिनियर होतो आहे आणि हे सगळं करत असताना तबल्यावर प्रचंड प्रभुत्व गणेशने या ठिकाणी मिळवलं आणि पुढे सुद्धा त्याची साधना सुरू आहे. मृदुंगावर ज्यांनी मला साथ केली ते सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे मृदंग अध्यापक श्री राहुल महाराज शिंदे यांनासुद्धा खूप धन्यवाद आहे. त्याचबरोबर गायनाची साथ ज्यांनी केली ते सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे गुणवंत विद्यार्थी संगीत विशारद वैभव महाराज भराडे, त्याचबरोबर त्यांना सहसाथ करणारे संगीत विशारद आदित्य महाराज आदमाने, त्याचबरोबर आमचे खटाणे माऊली, गुडदगड माऊली, आमचे अकोलकोल महाराज, त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज शिंदे, त्याचबरोबर आमचे वयोवृद्ध पितृतुल्य असलेले कांदे नाना, त्यांना धन्यवाद आहे. आणि ज्यांच्या योगानं मला या लबडे परिवाराशी जवळीक साधली गेली ते आमच्या सत्संग समितीचे प्रतिनिधी विलास नाना कडू, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमचे सत्संग समितीचे प्रतिनिधी श्री रंगनाथ राशिंकर अण्णा, तेही आवर्जून उपस्थित आहेत. इतर सर्व टाळकरी भारतस्नेही ज्ञानेश्वर माऊली सोडणार तेही आवर्जून कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. यादव मळ्यातून आमचे परमार्थस्नेही दत्तू पाटील यादव तेही आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमच्या या सर्व माता भगिनी वयाच्या मानाने आमच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत पण तरी त्या उभ्या आहेत. विनेकरी महाराज, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर अभिनव महाराज, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. आमचे बापूसाहेब पाटील लबडे, त्याचबरोबर आमचे रुईवरून आलेले गागरे पाटील, त्याचबरोबर आमचे बापूसाहेब पाटील लबडे, आमचे मामा शंकरराव पाटील फरगडे आणि त्याच्याही व्यतिरिक्त बरीच मंडळी इथे मला अपरिचित आहे. आमचे गाढे पाटील बापूसाहेब गाढे यांचे थोरले बंधू, मला या ठिकाणी निश्चित आदरणीय श्री हरिभक्तीपरायण कैलासवासी बापूसाहेब गाढेंची आवर्जून आठवण होईल. त्याचं कारण आज जर ते असते तर सर्वांच्या पुढे ते नियोजनाला असते याची मला खात्री आहे. आणि म्हणून त्यांचे थोरले बंधू, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, जो नेहमी गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या पावन सानिध्यात असतो. त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय श्री भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांनीसुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आहे. श्रद्धांजली 1-2 मिनटामध्ये होणार आहे. कृपा करून कोणी थोडा वेळ तरी आपण जागा सोडू नये. त्याचबरोबर आमचे संदीप भाऊ लबडे यांनी अत्यंत काळजीनं तळमळीनं या सर्व कीर्तनाचं नियोजन केलं आणि त्यांची अपेक्षा होती की कीर्तनामध्ये तबला असावा, कीर्तनामध्ये हार्मोनियम असावी, कीर्तनाला टाळकरी भरपूर असावेत. खऱ्या अर्थाने असं नियोजन असल्यानंतर कीर्तनकारालाही खूप आनंद होतो आणि तसं नियोजन केलं. या कार्यक्रमाची पूर्ण शूटिंग ज्यांनी काढली ते सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे माजी विद्यार्थी आणि वारकरी विचारधारा चॅनलचे संस्थापक चिरंजीव मितेश महाराज बनकर, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. पुन्हा एकदा सर्वांचा नामोल्लेख करणं माझ्याच्यानं शक्य होणार नाही. आमचे शेजूळ पाटील, म्हणजे शेजूळ मामा लागतात आमचे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बाकीच्या मंडळींची नावं काय मला पाठ नाही आहे. तुम्हाला वाटत असेल पाठ व्हावी तर दर्शनाला या, 500 रुपये पायावर दक्षिणा ठेवा आणि मग तुमचं नाव सांगा, म्हणजे मग ते माझ्या पाठ होऊन जाईल आणि मग ते आपल्याला पुढच्या वेळेला काम येईल. तसं काही समजू नका, पण मी आपलं विनोदानं बोललो. थांबतो. जाता जाता एकच संदेश देतो. बाबळेश्वर या ठिकाणी आम्ही हायटेक आध्यात्मिक गुरुकुल चालवतो, ज्याच्यामध्ये शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक संगीत विषयक सर्व प्रशिक्षण त्या गुरुकुलामध्ये दिलं जातं.
ज्या गुरुकुलामध्ये राहण्याची व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. प्रत्येक आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री फरगडे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. तर सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल या ठिकाणी आम्ही चालवतो आणि त्या गुरुकुलामध्ये इयत्ता 5वीपासून 9वीपर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जातो. राहण्याची व्यवस्था अत्यंत उच्चतम आहे. प्रत्येक मुलाला झोपण्याकरता कॉट, त्याच्यावर गादी, आंघोळीसाठी त्याला गरम पाणी, त्याच्यानंतर त्याचं शालेय शिक्षण, त्याच्याबरोबर त्याला संगणकाचं शिक्षण, त्याच्याबरोबर त्याच्या इच्छेनुसार, बरं का, त्याला सक्ती नाही आहे, पण इच्छेनुसार कीर्तन, प्रवचन, योगा, प्राणायाम, मृदंगवादन, तबलावादन, हार्मोनियम वादन, गायन, लाठी, तलवार, दानपट्टा, स्विमिंग म्हणजे पोहणे आदी विषयांचं प्रशिक्षण त्या गुरुकुलामध्ये दिलं जातं. आपण आपल्या मुलाला जर त्या गुरुकुलामध्ये ठेवलं तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग, त्या मुलाला भविष्यामध्ये या प्रशिक्षणाचा उपयोग सांगतो मी, त्याचा उपयोग निश्चित या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक खात्री तर मी देतो, त्या गुरुकुलामध्ये जर तो मुलगा राहिला तर किमान आई वडिलांना तो वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देतो. या ठिकाणी गेली 10 वर्ष झाले ते गुरुकुल या ठिकाणी चालू आहे आणि आत्तापर्यंत हजारो मुलं त्या गुरुकुलातून प्रशिक्षण घेऊन गेलेत आणि मराठीबरोबर इंग्लिशमध्ये पण कीर्तन करणारे कीर्तनकार आम्ही तयार केलेत. त्याच्याबरोबर फरगडे पाटील आमचा कीर्तनकार म्हणजे उद्याचा कीर्तनकार हा वेल एज्युकेटेड असावा, तो कमीत कमी ग्रॅज्युएट आणि जास्तीत जास्त क्लास 1 ऑफिसर असावा, आध्यात्मिक संस्कार त्याला व्हावेत, या उद्देशाने आम्ही त्या गुरुकुलामध्ये त्याच्या शालेय शिक्षणावर सुद्धा अत्यंत चांगलं लक्ष देतो. आपल्याला जर कोणाला इच्छा असेल तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे. 16 जूनला गुरुकुल चालू होईल. त्याच्या आत आपण आपला नातू मुलगा असेल तर त्याला अवश्य त्या ठिकाणी प्रवेश देऊ शकता. सेमी इंग्लिश मिडियम आणि इंग्लिश मिडियम असे 2 विभाग आहे. फक्त स्टेट बोर्डचा आहे. एरवी आता 4 वर्षामध्ये CBSE पॅटर्नचा सिलेबस हा सगळ्याच विद्यार्थ्यांकरता चालू होणार आहे. त्याच्याच बरोबर त्या गुरुकुलाला सहकार्य व्हावं म्हणून एक औषधी आम्ही तयार केलेली आहे. तिचं नाव आहे शरीर शुद्धी. म्हणजे इथे बसलेल्यापैकी 90% लोक असे आहेत की ते पूर्ण आजारी पण नाही आहे आणि पूर्ण बरे पण नाही आहे. डॉक्टरांकडे जर गेलं तर डॉक्टर सांगतात तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे. मग नेमकं होतं काय, कुठे काय होतं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरामध्ये अशुद्धी साठली की अनेक आजारांना माणूस बळी पडतो. उदाहरणार्थ काम करावंसं न वाटणं, झोपून घ्यावं वाटणं, टाचा दुखणं, पोटऱ्या दुखणं, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, मान दुखणं, पाठ दुखणं, डोळ्यांची जळजळ होणं, अर्ध डोकं दुखणं, पूर्ण डोकं दुखणं, जेवण पचन न होणं, करपट ढेकरं येणं, पोट फुगणं, पोट साफ न होणं, अशा असंख्य तक्रारींवर एक रामबाण औषधी आम्ही करून घेतलेली आहे आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये आहे. साधारणतः 120 गोळ्या त्या डब्बीमध्ये आहेत. दुपारी 2 जेवण झाल्यावर आणि संध्याकाळी 2 जेवण झाल्यानंतर घ्यायचे आहे. तेवढी एक डब्बी जरी 1 महिना आपण घेऊन बघितली तर तुम्हाला तुमच्या जीवनात काय बदल होतात ते तुम्ही आम्हाला अवश्य सांगा. फक्त ती डब्बी नेत असताना तुमचं पूर्ण नाव आणि नंबर आम्हाला द्या. त्याच्याबरोबर एक पावडर आम्ही देत असतो, आयुर्वेदिक आहे बरं का, त्याच्यामध्ये 1% केमिकल नावाचा प्रकार नाही, हे सांगतो खात्रीशीर. एक अर्धा चमचा पाण्यामध्ये कालवायचं आणि रात्री झोपताना ते आपल्या सर्वांना घ्यायचं आहे कोमट पाण्याबरोबर. आणि 2 टाईम 2-2 गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहेत. आयुर्वेदिक गोळ्या आहेत. गिळताना ती गोळी थोडीशी सरबट असल्यामुळं पाणी थोडं जास्त घ्यावं लागतं, एवढाच फरक आहे. पण असंख्य आजारांवर काम करणारी ती गोळी आहे.
ती डब्बी आमच्याकडे मोजक्या शिल्लक आहे माझ्याकडे, त्या एक आता काहीतरी 50-50च राहिलेले आहेत. जर पाहिजे असेल तर अवश्य घेऊन जा. त्याच्यातून 2 रुपये जे मिळतील आम्हाला, 2 रुपये, तर ते 2 रुपये जे मिळतील आम्हाला ते आम्ही गुरुकुलाकरता वापरणार. त्याचा उपयोग आम्हाला या धर्मकार्याकरताच होणार आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबरला बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश असा 15 दिवसाचा सत्संग सोहळा, म्हणजे यात्राबरोबर सत्संग असा 15 दिवसाचा दौरा या ठिकाणी आमच्या भक्तिशक्ती सेवा सत्संग समितीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. जर कोणाला गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, ऋषिकेश करायचं असेल, आणि मी म्हणेल हे सगळं तरुणपणातच करून ठेवलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या देवता तुम्ही म्हाताऱ्या झाल्यावर करू शकता, पण हे मात्र करण्याकरता तरुण असेल तर अतिउत्तम आहे. आणि 60-65पर्यंत सुद्धा काही हरकत नाही. 70ला पण काही लोक हे असतात. त्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्या संदर्भात पण तुम्ही आमच्या विलासनानांशी संपर्क करू शकता. आता या ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम होतील. त्याच्या अगोदर कीर्तनाची सांगता होईल. कुमारी ईश्वरी संदीप लबडे ही तिचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुरी वेडी वाकोडी उत्तरे करा शबाब राज महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. करा शबाब राज महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे जाणे माया पैकी करा शबाब राज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय. सर्वप्रथम आमचे मोठे बाबा म्हणजेच कैलासवासी अण्णासाहेब भाऊसाहेब पाटील लबडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त ज्यांनी आजची कीर्तन सेवा बहाल केली असे हिंदू रक्षक, भागवताचार्य, रामायणाचार्य, हरिभक्तपरायण श्री नवनाथ महाराज म्हस्के यांचे लबडे पाटील परिवाराच्या वतीनं मी ऋण व्यक्त करते. अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान कैलासवासी भाऊसाहेब शंकरराव पाटील लबडे यांच्या निधनानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोठे बाबांच्या खांद्यावर आली आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना काळाने घाला घातला आणि गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. मोठे बाबा हे सामाजिक काम करणारे एक ज्येष्ठ सभासद होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शेती व्यवसायाबरोबरच ग्रामपंचायतीपासून तर आमदारकीपर्यंत निवडणुकींमध्ये काम केलं, पण कधीही उमेदवारीची अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अहोरात्र कष्ट केले त्यातूनच त्यांना समाजसेवक म्हणून नावलौकिक झाला आणि इथे जमलेली गर्दी हीच खऱ्या अर्थाने त्याने कमवलेली संपत्ती आहे असं मला वाटतं. आणि ते म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. बाबा शेवटपर्यंत अत्यंत तडफदार होते आणि एखाद्या तरुणालाही लाजवतील अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. 7 बहिणी, 3 भाऊ, सुना, नातवंड सर्वांशीच आपुलकीने जिव्हाळ्याने वागणारे बाबा आज आमच्यात नाहीत याचं खूप दुःख वाटतं. बाबा, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही आमच्यात नाही यावर विश्वासच बसत नाही, पण तुमचे शब्द, तुमचे विचार सतत आम्हाला प्रेरणा देत राहतील. शेवटी एवढंच म्हणेन, काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी, काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी, मार्ग दाखवत राहील तुमचे चरित्र क्षणोक्षणी. तुमची सेवा, तुमचा त्याग स्मरत राहते मन. निस्वार्थी सेवेला तुमच्या विनम्र अभिवादन, निस्वार्थी सेवेला तुमच्या विनम्र अभिवादन.